रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल काय झालं बाळू, कस काय लवकर आला आज शाळेत? सुकलेल्या भाकरीला पान संग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं. आपला माल गेला नाही रे बाळू, म्हणून तर तंगी आली की. उद्या माल चलाय आपला, उद्या माल गेले की फीस भरून टाकू तू. लय बा आता तुमच्या मालाला सांगाल्या. झालो बरबाद जरी बसला घाव उरी. घरदारी कोण टाकू का तुझ्या शिक्षणासाठी? म्हणजे दिवे लावणार शिकून. कलेची आग सार जाळून विजाईना, अडला घास असा काळावन वास असा, पण यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या. अरे तुला शाळेतून कस काय काढलं मॅडम? बापूकडे पैसा नाही. आता पुढच्या वर्षी तुला शाळेत येऊ देणार आता. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. अरे तुला शाळेतून कस काय काढलं मॅडम? आता पुढच्या वर्षी तुला शाळेत येऊ देणार आता. उपाय नाही गडी, कर्ज काढाच लागते. जाऊन लेकराच्या शिक्षणासाठी घरी राशन पाणी लागते. काळ रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खान, शर्मेन नाही कधी झुकली मान. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळा झाक करून मी दुःख जात. साहेब काय पैशाची मदत करा की पोराची फीस भरायची. आपलं धान्य ऐकलं की तुम्हाला देऊन टाकतो. ते तंगी चालू. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या. हे धर, धान्य ऐकले का आणून दे. लय मदत झाली बरं साहेब. पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं.